नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 5वे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणाच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे जाणून घेऊ यामध्ये बघा, परिमेय संख्या आपण हे मागच्या इयत्तांमध्ये बघितलेलं आहे की नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतात, पूर्ण संख्या काय असतात, पूर्णांक संख्या काय असतात हे आपण बघितलेलं आहे। तर त्यामध्ये 1, 2, 3, 4 या काय असतात, नैसर्गिक संख्या असतात, त्याला मोज संख्या असं सुद्धा म्हणतात। त्यानंतर नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून काय होतात, पूर्णांक संख्या तयार होतात, हे पण आपण बघितलेलं आहे। तसेच 7/11, 2/5, 1/7 असे अपूर्णांकसुद्धा आपल्याला परिचित आहेत। पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या अशा सर्व संख्यांना सामावणारा एखादा संख्यासमूह आहे का, याचा आता आपण विचार करूयात। उदाहरण बघा इथे 4 बरोबर 12/3 म्हणजे 3 चौक 12 म्हणून ते उत्तर म्हणून तसं दिलेलं आहे। 7 बरोबर 7/1 वजा 3 बरोबर वजा 3/1 म्हणजे वजा 3ला छेद 1 आहे असं ते त्याचा अर्थ होतो। 0 बरोबर 0/2 याप्रमाणे सर्व पूर्णांक संख्या आपल्याला m छेद या रूपात, तुम्हाला हे दिसलं नाही तर जी उदाहरण आपण आत्ता बघितले ते m छेद या रूपात लिहिता येतात, हे आपल्याला माहीत आहे। जर m हा कोणताही पूर्णांक आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल, शून्येतर म्हणजे 0 छेदामध्ये नसतो, छेदामध्ये 0च्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या असते, तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। अशा परिमेय संख्यांचा समूह वरील सर्व प्रकारच्या संख्यांना सामावून घेतो। आता इथे बघा, या चौकटीमध्ये नैसर्गिक संख्या 1, 2, 3 अशा पुढे, पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून पुढे 1, 2, 3, 4 त्याचप्रमाणे पूर्णांक संख्या म्हणजे -3, -8, -1 यासुद्धा म्हणजे जी आपण संख्या रेषा बघितलेली आहे त्याचं उदाहरण। आणि परिमेय संख्या म्हणजे 5/3, 3/4, -17/28, 2.17 इत्यादी। आता इथे त्यांनी आपल्याला ही खालील सारणी पूर्ण करायला सांगितली आहे, त्यामध्ये ह्या संख्या दिल्यात। मग नैसर्गिक संख्या यातल्या कोणत्या आहेत, पूर्णांक संख्या कोणत्या आहेत, परिमेय संख्या कोणत्या आहेत, तर -3 ही नैसर्गिक संख्या नाही, पूर्णांक संख्या आहे, परिमेय संख्या आहे। त्याचप्रमाणे 3/5 ही काय आहे, नैसर्गिक संख्या नाही आहे, पूर्णांक संख्या पण नाही आहे, परिमेय संख्या आहे। तसेच -17 ही नैसर्गिक संख्या नाही आहे पण पूर्णांक संख्या आहे आणि परिमेय संख्या आहे। -5/11 ही नैसर्गिक आणि पूर्णांक संख्या नाही आहे, परिमेय संख्या आहे। आणि 5 ही काय आहे, नैसर्गिक पण आहे, पूर्णांक पण आहे आणि परिमेय संख्या पण। आता इथे बघा, परिमेय संख्यांवरील क्रिया। परिमेय संख्या या अंश व छेद वापरून व्यवहारी अपूर्णांकांच्या रूपात लिहिल्या जातात, म्हणून परिमेय संख्यांवरील क्रिया या अपूर्णांकांवरील क्रियांप्रमाणे करतात। उदाहरण बघा, 1 5/7 अधिक 9/11 म्हणजे त्यांचा आता छेद समान करून घ्यायचा, म्हणून पहिल्या छेदाने दुसऱ्या अंशाला गुणायचं आणि दुसऱ्या छेदाने पहिल्या अंशाला गुणायचं आणि 2 छेदांचा गुणाकार करायचा। त्याप्रमाणे 7 × 9 = 63 आणि 11 × 5 म्हणजे 55, म्हणून 55 अधिक 63 7 × 11 77। अंशांची बेरीज केली 118/77। त्याचप्रमाणे इथे उदाहरण क्रमांक 2 बघा, 1/7 वजा 3/4 इथे पण आपल्याला छेद समान करून घ्यायचा, जसं आपण अंश छेदांचा गुणाकार करून छेदांचा गुणाकार केलेला आहे आधीच्या उदाहरणात, त्याचप्रमाणे इथे पण करायचं आहे। फक्त इथे चिन्ह आपलं येणार आहे ते वजाचं येणार आहे, कारण इथे वजाचं चिन्ह दिलेलं आहे आपल्याला 2 परिमेय संख्यांमध्ये। तर 4 - 21/28 मग 4 - 21 म्हणजे
आपल्याला 21मधून 4 वजा करायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचे म्हणून वजा 17/28. त्याचप्रमाणे इथे हे तिसरं उदाहरण बघा काय आहे. 2 1/7 + 3 8/14. आता हे आपल्याला काय करायचं आहे, त्याला सरळ रूप देऊन घ्यायचं म्हणून 7 × 2 हे 14 अधिक 1 याप्रमाणे इथे 14 अधिक 1 15/7 आणि 3 चा गुणाकार 14शी करायचा इथे छेदाशी या, त्यामध्ये अधिक 8 मिळवायचे म्हणजे 50/14. आता इथे आपल्याला छेद समान करून घ्यायचा, त्याप्रमाणे छेद समान करून घेतलेला आहे आपण. अंशाला आणि छेदाला इथे आपण 2 ने गुणलेलं आहे 15/7ला, म्हणजे 15 × 2 आणि 7 × 2 याप्रमाणे 30/14 अधिक 50/14 म्हणून त्यांची बेरीज झाली 80/14 बरोबर 40/7. याप्रमाणे आपण हे चौथं उदाहरण बघा 9/13 गुणिले. आता इथे आधी आपण काय बघितले, अधिक आणि वजाचे अंशछेदातले क्रिया कशा होतात त्या बघितल्या. आता इथे गुणाकाराची क्रिया कशी होते ती बघूयात. 9/13 गुणिले 4/7. छेद आपल्याला समान करून घ्यायचा आहे. अंशांचा इथे गुणाकार करायचा आहे, म्हणजे अंशछेदांचा गुणाकार इथे जसं बेरजेत केला तसा करायचा नाही आहे. इथे फक्त छेदानी छेदाला आणि अंशाने अंशाला गुणायचं आहे म्हणून 9 × 4/3/7 13/7 बरोबर 36/91. इथे सुद्धा आपल्याला आधीसारखाच आहे उदाहरण क्रमांक 5, फक्त इथे जे एका अंशाला वजाचं चिन्ह दिलेलं आहे आणि छेद दोन्ही परिमेय संख्यांचे समान आहेत 5. त्याप्रमाणे इथे फक्त चिन्हांवर लक्ष द्यायचे आणि वजा 12/25 येते. इथे सुद्धा 9/13 गुणिले 26/3. मग यांचा इथे त्यांना संक्षिप्त रूप द्यायचं. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9 आणि 13 × 1 = 13, 13 × 2 = 26 म्हणून 3 × 2 = 1 म्हणून 6/1.